आणि आपल्या न्याय मागण्यासाठी जमलेले तमाम शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांना गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली। बीड जिल्ह्यातील 29 महामंडळ जे महसूल मंडळ जे आहेत ते अतिवृष्टीमध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त बीड तालुक्यामध्ये 107 mm पाऊस झाला लिंबागरेश महसूल मंडळामध्ये याची नोंद आहे। आता नेमकं सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय हवंय हा प्रश्न आहे। या ठिकाणी लोकांची घरं पडली, कित्येक वर्षापर्यंत असणारी पुलं पडली आणि जर शेतामध्ये गेलं तर गुडघ्यापेक्षा जास्त आता सध्या पिकामध्ये पाणी आहे। तलाठी साहेब, तुम्ही काय म्हटले? पीक पाण्याचा विषय 8 दिवसापूर्वी तुम्ही या ठिकाणी येऊन गेला, ग्रामविकास अधिकारी आले, मंडळ अधिकारी आले, तुम्ही आलतात ना त्या पुलापाशी। नियमाप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन जागा आहे का मेलेले जिल्हा प्रशासनाचं? तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदारला फोन केला, मी फोन केला होता। त्यानंतर दुपारी सरपंच साहेब बांधकाम विभागाचे अधिकारी आले, बरोबर आहे? त्या घटनेला काल 8 दिवस होऊन गेलेत। काय केलं तुम्ही तिथं? ते पुलाला अजून तुम्ही काहीच दुरुस्ती केली नाहीये तुम्ही, आणि तुम्ही सांगता की प्रशासन काय करतंय म्हणून। तुमचं ऍप चालत नाहीये ते। तुम्ही ज्या ऍपला म्हणतात ना तुम्ही की डाउनलोड करा, EY करा, KYC करा, काय करा। आता जर तुम्ही शेतकऱ्याच्या रानामध्ये गेलात ना, तुम्हाला शेती पीक तर सोडून द्या, माती बघायला शिल्लक राहत नाहीये, आणि तुम्ही आम्हाला सांगता शेतकऱ्यांना की EYC करा, पीक करा, नाही करा। मला वैयक्तिक तुम्हाला बोलण्याचं काम, तुझं वैयक्तिक बोलत नाहीये मी तुम्हाला, मी प्रशासनाला बोलतोय। माझा प्रश्न प्रशासनाला, कारण की जेव्हा लोकांचे घरं उद्ध्वस्त होतात, रात्र लोकांना जागा नाहीये या ठिकाणी, आणि प्रशासन जिल्हाधिकारी निधन जिल्हाधिकारी हाकलण्याच्या लायकीचा जायतला का? हाकलण्याच्या लायकीचा जायचं कारण सांगतो मी तुम्हाला। ऑगस्ट मध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी बरोबर त्या अतिवृष्टीचा अहवाल ताबडतोब मंत्रालयामध्ये जाणं गरजेचं होतं। परभणी जिल्ह्याला आतापर्यंत मदत जाहीर पण झाली, परंतु बीड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्याचा नुकसानीचा जो निधी मागण्याचा प्रस्ताव असतो तो 17 डिसेंबरला पाठवलाय मंत्रालयामध्ये। 17 डिसेंबरला 1 महिन्यानंतर कशाला पाहिजे असला अधिकारी आपल्याला? जो अधिकारी शेतकऱ्याविषयी संवेदनशील नाहीये, ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाहीये, मुळामध्ये जगाला पोचणारा बळीराजा, जर बळीराजाविषयी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसेल तर तसले अधिकारी आमच्या जिल्ह्यातून हाकून लावले पाहिजे अशी मी हाजीदाराला पुन्हा एकदा विनंती करतो। कारण की काल पाहिलं मी, काल एक व्हिडिओ काढला, त्या ठिकाणी बघायला गेलो तर एक शेतकरी दुधाचे कॅन स्वतःची मुलगी पाठीमागे शाळेत जाण्यासाठी आणि ते कोपऱ्यावरनं कडाकडावरनं गेली। उद्या जर त्या ठिकाणी पूल खचला असता आणि ती मुलगी पडली असती, तुम्ही काय पंचनामे करायला आले असते त्या मुलीच्या मृतदेहाचे? तुम्हाला